बरे सुंदर ते ध्यान आधी म्हणायचं आणि ध्यान नाही करायचं म्हणायचं. हे काय आहे? तुकोबारायांचा अभंग सांगतो. तुकोबाराय म्हणतात, येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया. देवाची भेट जर प्राप्त करून घ्यायची असेल तर दुसरी कोणतीच साधना तिथपर्यंत जात नाही. मग काय करावं लागेल म्हणे, तोची एक ध्यावा चित्ते करून रिते कलेवर. कलेवर म्हणजे शरीर आणि रित करणं म्हणजे मोकळं करणं. याच्यामध्ये काम क्रोधादी विकार भरलेत ना, त्याला मोकळं करावं आणि तोची एक ध्यावा चित्ते, एक चित्तानं भगवंताचं ध्यान करावं. हे ध्यान फार महत्वाचं आहे. हे ध्यान जर कराल तर देवाच्या जवळ जाल. आपल्या सर्वांजवळ एक आहे ना महाराज, भ्रमणध्वनी. भ्रमणध्वनी कळतं ना, मोबाईल, सेलफोन, असे बरेच नाव आहेत ना त्याला. असा मोबाईल असतो ना महाराज. या मोबाईलवर जर बोलायचं ठरलं तर इथून अमेरिकेला सुद्धा बोलता येतं. 1 मिनिटात 2-4 बटणं दाबायचे की लगेच ताबडतोब कानाला फोन लावला की लगेच 10 बटणं दाबावं लागतात ना, असं त्या ठिकाणी आहे. म्हणून लगेच ताबडतोब बोलता येतं, कोणाशी पण संपर्क साधता येतो. जसा मोबाईलवर त्या ठिकाणी कोणाशी पण संपर्क साधता येतो, असा भगवंतास बरोबर सुद्धा थेट संपर्क साधता येतो. पण काय करावं लागेल माहिती आहे तुम्हाला? काय नाही महाराज, कधीतरी आपल्या जीवनातले सगळे कामं आटोपले ना दिवसभरातले, की शांत चित्ताने एखादा कोपरा बघावा घरातला. सगळे लोक झोपी गेल्यानंतर त्या ठिकाणी डोळे बंद करून कधीतरी बसावं आणि भगवंताचं चिंतन करावं, त्याचं ध्यान करावं. स्वरूपाचं चिंतनही करता येतं, पण स्वरूपाच्या चिंतनानं समाधान मिळत नाही. जो सच्चिदानंद परमात्मा आहे तो निर्गुण पण आहे आणि तो सगुण पण आहे. मग निर्गुण स्वरूपाचं ध्यान करणं हे ध्यानच आहे आणि सगुण स्वरूपाचं ध्यान करणं हेही ध्यानच आहे.